तर आपण आता सामाजिक बांधिलकी आणि बऱ्याच विषयांवर आपली चर्चा झाली, पण आता आपण एका वेगळ्या वळणाकडे जाऊया. तर मला असं माहिती आहे सर की तुम्ही खूप सुंदर गाणं गाता. जसं मी सृजन व्हिडिओजवर आणि बऱ्याच ठिकाणी मी तुमचं गाणं ऐकलंय. तर या गाण्याचा आणि तुमचा कसा काय संबंध आणि तुम्हाला गाणं काय देऊन जातं? गाणं ही आपली ऊर्जा आहे, आमच्या जीवनातली ऊर्जा आहे. कसं आहे, रडगाणं जीवनात रडगाणं नेहमी सगळ्यांना लागू आहे. आणि काही लोक ओरडगाणं, पण रडगाणं आणि ओरडगाण्यापेक्षा गाणं कधी चांगलं. मला स्टार मेकरवर मला गाणं म्हणायची मला आवड आहे. करोना कालखंड जो होता त्या वेळेस म्हणजे कुठे जायचंच नाही, मग काय करायचं, मग गाणे माहिती. तेव्हाच मी तो स्टार मेकर ॲप चालू केला आणि त्याच्यामध्ये मग मी जवळपास माझे काय माहीत माझा आवाज लोकांना आवडतो की कसा. बरं, त्या लोकांनी मला पाहिलं नाही, मी त्यांना पाहिलं नाही, पण साधं 12,500 लोक माझे फॉलोअर्स आहेत आणि 950 लोकांना मी फॉलो करतो. आणि मला बरोबर वाटते माझे 20-25 वेगवेगळ्या महिलांसोबत मी ड्युएट्स पण केलेले आहेत. त्यांनी मला नाही पाहिलं, मी त्यांना नाही पाहिलं, पण आम्ही ड्युएट्स केलेत. त्या आपल्या ड्युएट्स म्हणजे माझा पार्ट सोडून अपलोड करतात. मग मी ते स्टार मेकर डाउनलोड करतो, मग त्यामध्ये मी माझा आवाज भरतो आणि परत मग अपलोड करतो. अशा प्रकारे ते खूप आनंदात जे तो गाणे म्हणणे हे माझा छंद आहे. आणि तो माझ्या आईने दिलाय. आईने, माझी आई वयाच्या 76 वर्षापर्यंत गाणं म्हणायची आणि ती याच घरी माझ्या हातावर तिने शेवटचा प्राण सोडला आणि शेवटपर्यंत ती गाणं म्हणायची. आवाज खूप सुंदर. ते माझ्या आईचीच प्रेरणा मला म्हणजे म्हणा, ती मला गाणं म्हणायला म्हणजे मला आवडतं. गाणं जे आहे ते आईकडून आलं असं म्हणायचं. आईकडून म्हणजे मला आई गाणं म्हणायची, ते मी ऐकायचं. तिचं गाणं खूप चांगलं होते. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार, असे गाणं ती म्हणायची आणि मला खूप आवडतं. आणि मी जेव्हाकडे कुठल्या कार्यक्रमात गेलो, माझी लहान मुलं दिसले मला की ते माझ्या आईचं गाणं मी आवर्जून म्हणतो. तर हे छंदच असतात जे आपल्याला जिवंत ठेवत असतात खरं तर. आपल्या सहकाऱ्यांनी काही ना काही छंद नक्कीच असतील, त्यांनी जोपासले असतील. तर भगत साहेब, आपल्याला कुठला छंद? छंद म्हणजे सकाळी लवकर उठणे. अच्छा. सकाळी 5 वाजता उठणे, योगासनं करणे. अरे वा. त्याच्यानंतर फिरायला. आज तुमचं वय किती आहे? माझं 75 वर चालू आहे. आज 75व्या वर्षामध्ये खरं तर हे योगासनं वगैरे सगळं करतात आणि फिरतात. फिरायला जाणे, लोकांसंग बोलणे, हा सगळ्यात मोठा छंद, सुंदर छंद. कमीत कमी सकाळीचे 1-2 तास आणि सायंकाळचे 2 तास हे माझे सर्वांसंग मिळून मिसळून बोलणे याच्यावरच आहे. अरे वा, खूप छान. नक्कीच होरे साहेबांनाही काही ना काही छंद असेलच. वृक्षारोपणवर जास्त माझा भर आहे. आणि दरवर्षी आम्ही 25-30 झाडं जाऊन जगवतो. झाडं पाणी टाकतो. महत्वाचं ते की वृक्षारोपण तर आपण करतो, पण ती झाडं जगतात की नाही हे आपल्याला माहिती नसतं. सौरभ होरे फाउंडेशन नावाने आम्ही काम करतो आणि त्यांचं झाडकी सगळे लोक सहकार्य. ही वृक्ष तुम्ही कुठे लावता, म्हणजे ती जागा वगैरे? कॉलनीत किंवा नदीच्या काठाने जिकडे म्हटलं प्रत्येक कॉलनीत सांगा, आम्ही ट्री गार्ड वगैरे आम्हीच लावतो आणि सगळं असतं. संगोपन करता झाडांचं. आणि अक्केवार साहेबांनाही नक्कीच काहीतरी असेलच छंद. मला छंद म्हणजे मला मित्र गोळा करण्याचा छंद आहे. अरे वा. मी प्रत्येक मित्राला जेव्हा मदत लागली त्यावेळेस मी त्यांच्यासोबत असतो. हा माझा मोठा छंद आहे. आणि बाकी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे बेस लेवलवरूनच वर आलेलो आहे. वडील टेलर काम करायचे आणि 5-5 भाऊ बहीण होते, 6 जण. पुन्हा आजोबा आहे, ते हे सगळं फॅमिलीला घेऊन त्यांनी एकट्याने हे सगळं केलं. आम्ही आता पुढे नोकऱ्या वगैरे लागले, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आर्थिकदृष्ट्या बरे झालो. मुलं वगैरे चांगले शिकले, मुलं मुली. पण आपला जो मेन म्हणजे ज्यांना मदत पाहिजे आहे, आपल्या समोर दिसलं तर त्याला मदत करणे हा माझा मुख्य छंद आहे. खूप छान, खूप सुंदर असं तुम्हा सगळ्यांनी एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व जपलेलं आहे तुमच्या छंदातून. पण मला असं वाटतं प्रदीपजींचा जो छंद आहे गाणे म्हणायचा, तर आता गाणं म्हटलं की 2 ओळी ऐकल्याशिवाय नक्कीच आम्हाला बरं वाटणार नाही. त्यामुळे प्रदीपजींना विनंती करते की त्यांनी त्यांच्या आवडीचं गाणं सादर करावं. फक्त एक मी यांच्यासाठी घेतो. मी अक्केवार सरांचं लोकप्रियता एवढी मोठी आहे की माझ्या वाढदिवसाची तुमच्या दुसरं कोणी पोस्ट टाकली त्याच्यावर जवळपास 60-70-100 लाईक्स असतात आणि 60-70 लोकांच्या कॉमेंट्स असतात.
पण मी यांची पोस्ट टाकली आणि मी अवाक झालो. 150 कॉमेंट्स आहेत आणि 100-150च्या वर लाईक्स आहेत त्या पोस्टला. अरे म्हटलं बापरे, म्हटलं तू यार आता म्हटलं आता निवडणुकी खरं खरं म्हणजे त्यांनी सांगितलं म्हणजे लोक जोडण्याची कला यांना खूप चांगले अवगत आहे, मित्र जोडतात ते खरं. आणि मला अभिमान आहे की हा माझ्याशी जुळलेला आहे 1972 पासून. पुढचं घ्या आता तुमचं गाणं नाही का. शेवटचं आता शेवट समारोपी याच्यामध्ये आपण सगळं आता हेल्पिंग हँडचं आहे, आपलं कामच हेल्पिंग हँडचं काम आहे आणि ती मुलाखत हेल्पिंग हँडच्या साठी घेतली तर त्याला अनुषंगाने एक साजेसं गाणं मला आता मुकेशच्या आवाजातील गीत आहे, मी ते म्हणत प्रयत्न करतोय. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, किसी के सॉरी चुकला माझा. किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यार दिल के हम अमीर है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. आणि शेवटचं वाक्य म्हणून टाकतो ना, काय प्रॉब्लेम नाही. जिंदा है हमी से नाम प्यार का, रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा हर पुल कली से बार बार, जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है. खूप छान मस्त, अगदी सुंदर. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसं गाणं असं तुम्ही म्हटलेलं आहे की जीना इसी का नाम है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यार दिल के हम अमीर है. काय सुंदर, खूपच सुंदर. आणि मला असं वाटतं खरंच जगणं असावं तर असं असावं की आपण स्वतःसाठी काय जगतोच आहोत, पण 2 क्षण जर आपण समाजासाठी जगलो तर खरंच त्यात जे समाधान आहे ते कुठेच मिळत नाही. तर हा होता हेल्पिंग हँडचा एकूण प्रवास आणि इतकं सुंदर त्यांचा प्रवास त्यांनी वर्णन केला. इतक्या सुंदर चर्चेतून मला पण असं वाटतं फुल नाही फुलाची पाकळी मी माझ्यातर्फे हेल्पिंग हँडला नक्कीच मदत करणार आहे. आणि मी सगळ्यांना आवाहन करते की त्यांनी आपल्या आपल्या परीने काहीतरी मदत हेल्पिंग हँडला करावी, जेणेकरून आपले जे आपल्याला जे मिळणारे आशीर्वाद आहे ते आपल्याला जन्मभर पुरतील. तर मी आता सगळ्यांची रजा घेते आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि तुमचं सगळ्यांना जाणून घेऊन मला फार समाधान वाटलं खरं तर. कारण एक नवीन हेल्पिंग हँडबद्दल एक नवीन संकल्पना माझ्या मनामध्ये रुजलेली आहे की तुम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे ते निरंतर सुरू राहावं यासाठी मी शुभेच्छा देते. आणि मॅडम एक शेर, आप आए हमारे दर पर, आप आए हमारे दर पर, कभी हम आपको कभी अपने आप को देखते थे. धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आता आणि त्यांच्या सुजनच्या माध्यमातून आणि मुलाखत घेतली आमच्या सगळ्यांची, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो. मुख्य सहयोग म्हणून मी पण सृजनतर्फे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि असेच नवीन नवीन उपक्रम घेऊन येण्याची ग्वाही देऊन मी सोनाली, माझी सहकारी जुही बेहर यांच्यासोबत मी हे सृजन व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.